नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, साथ ही साथ बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो बघा, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला अपडेट देत गेलेलो आहे तलाठी भरतीची, कारण का सगळ्यात मोठी तलाठी भरती पार पडलेली आहे। म्हणजे 13 जिल्ह्यांची राहिलेली असली तरी एवढ्या मोठ्या जागा होत्या बघा मित्रांनो, 4666 जागाची ही भरती झालेली आहे। किती 4666 जागाची भरती झालेली आहे ही। तर प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या येतील लवकरच। आता बाकी काय 13 जिल्ह्याच्या राहिलेल्या आहेत, तर त्याच्यात कशामुळे राहिलेल्या आहेत त्या पण बघा, पेसा कायद्यामुळे राहिलेल्या आहेत। ते अंतर्गत तो म्हणजे न्यायालयात गेलेले आहेत मुलं काय, त्यामुळं आरक्षणाचा काय तर त्यांचा गोंधळ आहे। आणि बघा ह्या 23 जिल्ह्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। कुठलं रायगड, रत्नागिरी सर्व जिल्ह्यांची इथं माहिती दिलेली आहे। रत्नागिरी नंतर बाकीचे सगळे जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, मुंबई, कोकण विभाग सध्या तर सगळा झालेलाच असेल। पुणे विभाग फक्त पुण्यातलं राहिलेलं आहे, पुण्याची आणि संभाजीनगरची पण लागलेली आहे। धाराशिव, हिंगोली ह्या जिल्ह्यांच्या बघा 23 जिल्ह्यांच्या जाहीर झालेल्या आहेत। तर त्यांची कागदपत्र महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, त्यांची कागदपत्र ज्या मुलांची निवड झालेली आहे त्या मुलांसाठी कागदपत्र तपासणी लवकरच घेतली जाणार आहे। आपण ह्याच्या अगोदर सांगितलं होतं बघा, 23 तारखेला तुम्हाला जॉईनिंग दिलं जाईल, पण ह्या गोंधळामुळं थोडं विलंब लागला भरतीला। काय थोडा गोंधळ होता भरतीचा की काय होणार, किंवा 2 नंबर झालं असं, म्हणजे पेपर फुटला वगैरे, ह्या गोष्टी सर्व बाजूला ठेवून आता रिझल्ट आलेला आहे। तोच रिझल्ट कायम राहील आणि त्या रिझल्टनुसार 23 जिल्ह्याच्या ज्या कागदपत्र ज्या मुलांची सिलेक्ट झालेले आहेत ती मुलं बघा, तिथं कागदपत्र तपासणी आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर त्यांनी जाऊन पाहायला हवं। त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि की एक गोष्ट, जर तुम्ही पेमेंट केलं नसेल कारागृह विभागाचं तर ते पेमेंट करून घ्या, आजचा लास्ट डेट आहे। आणि मी मित्रांनो असं व्हिडिओ आणखी तुम्हाला जी भरती नवीन येईल, पोलीस भरती असो किंवा स्टाफ सिलेक्शन असो, बाकीच्या MPSC UPSCच्या जे मुलं जे करतात अभ्यास, सर्व सरळ सेवेच्या सर्व जागा येतील त्याची अपडेट मी तुम्हाला देईल। त्याच्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल की त्याचं क्वालिफिकेशन, पगार वगैरे सर्व सांगेल मी त्याच्यावर विस्तृत तुम्हाला माहिती देईल। आणि काही काळानंतर म्हणजे थोडे दिवस गेल्यानंतर मी क्लास पण घ्यायला सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो आता सध्या काही कारणामुळं आपण डिजिटल बोर्ड वगैरे नाही आपल्याकडं, आणि घेईल तो सर्व काही करेल आणि क्लास चालू करेल लवकरच। त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा की ज्यांची कागदपत्र तपासणी आहे त्यांनी चांगली कागदपत्र काढून, सगळी कागदपत्र व्यवस्थित काढून जा, आणि आपली प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुमची कागदपत्र तपासणी करणार आहेत। म्हणजे ते करणार नसतील स्वतः, त्यांच्या अंडर जे व्यक्ती आहेत निवडून दिलेले, म्हणजे हेड क्लर्क वगैरे असतात, मोठे पदाची लोक असतात, ती लोक ते कागदपत्र तपासणी करतात। या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तुमच्यासाठी। जय हिंद, जय भारत।